नमस्कार, घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण आप्पे पात्रामध्ये हे पांढरे तीळ टाकून अतिशय भन्नाट आणि खुसखुशीत अशी रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। चला वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला आताच सबस्क्राईब करून घ्या। चला सर्वप्रथम इथे आपल्याला 1 वाटी पांढरे तीळ घ्यायचे आहेत, जे मार्केटमध्ये पॅकेटमध्ये मिळतात ते पांढरे तीळ इथे मी घेतलेले आहे। आता कढई गरम करायला ठेवायची आहे, त्यामध्ये 1 वाटी पांढरे तीळ घालायचे। आता अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे तीळ छान तडतडेपर्यंत खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तर तीळ अगदी लो गॅसवरती भाजून घ्यायचे, जेणेकरून छान खुसखुशीत होतात आणि नंतर आपल्याला मग हे तीळ खाताना कडू लागणार नाही। त्यामुळे याचा छान सुगंध येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। अधूनमधून सतत असं मिक्स करत राहायचं, परतत राहायचं, जेणेकरून हे तीळ सर्व बाजूने छान एकसारखे असे भाजले जातील। थंडीमध्ये हे तीळ खाण्याचे खूप सारे फायदे आहेत, जसे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न आहे, कॅल्शियम आहे, फायबर आहे आणि हेल्दी फॅटसुद्धा आहेत, जे की आपल्या शरीरासाठी खूपच जास्त उपयुक्त आहे। थंडीमध्ये याचे सेवन केल्यामुळे आपल्याला ऊर्जा भरपूर मिळते, त्याचसोबत थकवासुद्धा कमी होतो। शरीरातील रक्त वाढवण्यासाठी सुद्धा हे तीळ खूपच जास्त फायदेशीर आहे, त्यामुळे याचे सेवन तर केलेच पाहिजे। यामध्ये कॅल्शियमसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहे, ज्यामुळे आपली हाडेसुद्धा अगदी मजबूत बनतात। त्यामुळे थंडीमध्ये तिळाचे सेवन जरूर केले पाहिजे। अधूनमधून आपल्याला हे तीळ सतत असे परतत राहायचे आहे। छान तडतडल्याचा आवाज आला की मगच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। पहा, इथे आपले तीळ छान असे तडतडले आहेत, अगदी एकसारखे असे भाजले गेलेले आहेत। याचा खमंग असा सुवाससुद्धा यायला लागलेला आहे। लगेचच आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे भाजून घेतलेले तीळ लगेच एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। सर्व तीळ ताटामध्ये काढून घ्यायचे आणि असे पसरवून थंड होण्याकरता ठेवून द्यायचे। आता इकडे आपल्याला गूळ घ्यायचा आहे। आता हा गूळ आपण सुरीने कट करून घेऊया, हवं तर तुम्ही याला किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता। तर आता सर्व प्रमाण जे आहे ते आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे। तर 1 वाटी तिळासाठी इथे मी 1 वाटी गूळ घेणार आहे, किंवा तुम्हाला गोडाचं प्रमाण कमी जास्त हवं असेल त्यानुसार गूळ कमी जास्त घेऊ शकता। आता यानंतर आपल्याला आप्पे पात्र घ्यायचं आहे। आता या आप्पे पात्रामध्ये आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। सर्व साच्यांमध्ये आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। ही पूर्वतयारी अगोदरच करून ठेवूया। तर ही तुम्हाला मी अगदी महत्त्वाची आणि भन्नाट अशी ट्रिक शेअर करते, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। सर्व साच्यांमध्ये आपण तूप लावून घेतलेलं आहे। आता ब्रशच्या मदतीने साचे व्यवस्थित असे ग्रीस करून घेऊया। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजे मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात। आता पहा, गॅसवरती त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे। तूप व्यवस्थित असं वितळलं की त्यामध्ये 1 वाटी चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे आणि सोबतच 1 चमचा पाणी घालायचं। पाणी घातल्यामुळे गूळ पटकन विरघळला जातो। आता लगेचच यामध्ये मिक्स करून घेऊया आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे आणि गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे। तर सर्व खडे यामध्ये आहेत ना, ते व्यवस्थित असे विरघळले गेले पाहिजे। अगोदर आपण गूळ व्यवस्थित असा विरघळून घेऊया। तर पहा, यामध्ये जे काही गुळाचे खडे होते ते सर्व आपण व्यवस्थित असे विरघळून घेतलेले आहेत। गूळ छान अगदी एकसारखा असा झालेला आहे, व्यवस्थित विरघळलेला आहे। आता मध्यम गॅसवरती आपल्याला हा गूळ शिजवून घ्यायचा आहे, याचा पाक बनवून घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे। शिजायला लागला, याचा पाक तयार व्हायला लागला की प्रत्येक मिनिटाला वाटीमध्ये थोडंसं हे पाक टाकून बघायचं आहे। तर इथे पहा, हे मिश्रण असं पसरलेलं आहे, याची गोळी बनत नाही, म्हणजे अजून पाक व्हायचा बाकी आहे। परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आणखीन 1-2 मिनटं पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि प्रत्येक मिनिटाला चेक करायचं, नाहीतर आपला गुळाचा पाक कडक होऊ शकतो। आता इथे याला छान पाक आपला उकळलेला आहे। आता आपण पुन्हा एकदा थोडासा पाक वाटीमध्ये टाकून पाहू। तर इथे तुम्ही पाहू शकता, हे मिश्रण एका साईडला जागी गोळा झालेला आहे। असं मिश्रण गोळा केलं की बघा, याची अशी गोळी तयार होते। अगदी जास्त कडक गोळी बनवायची नाही, अशी जेलीसारखी सुद्धा गोळी तयार झाली की समजायचं आपला पाक परफेक्ट रेडी झालेला आहे। आता वेळ न घालवता लगेचच आपण भाजून घेतलेले तीळ यामध्ये घालायचे आहे। परफेक्ट असा आपला पाक तयार झाला की पटकन यामध्ये तीळ घालायचे, नाहीतर पाक आणखीन घट्ट होऊ शकतो।
तीळ घालायचे आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे. पहा इथे आपण हे सर्व छान एकजीव असं करून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस बंद करून देऊयात. तर इथे आपण बनवतो आहे खुसखुशीत असे मकर संक्रांती विशेष तिळगुळाचे लाडू. अजिबात हाताला चटका न बसता, जरासुद्धा हे लाडू कडक न होता अतिशय सोप्या पद्धतीने झटपट होणारे लाडू बनवतोय. आता आपण आप्पे पात्र घेतलं होतं ना, ज्याला तूप लावून घेतलं आहे, त्याच्या सर्व साच्यांमध्ये एक एक चमचा हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. या पुढची जी प्रोसेस आहे ना, ती आपल्याला अतिशय फास्ट करायची आहे. सर्व साच्यांमध्ये हे तिळगुळाचं मिश्रण भरून घेऊया. तर इथे लाडू आपले जरासुद्धा कडक होणार नाही, आपल्याला पटापट वळता येतील, त्यासाठी ही सोपी ट्रिक आहे. आप्पे पात्राची जरूर ट्राय करून पहा तुम्ही. सर्व साच्यांमध्ये बघा आपण हे लाडूचं मिश्रण भरून घेतलेलं आहे. आता एका कढईमध्ये गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि यावरती हा पॅन ठेवून द्यायचा आहे. यामुळे तुम्ही अगदी सहजरित्या आरामशीर लाडू वळवू शकता आणि आपलं हे लाडूचं मिश्रण आहे ते घट्टसुद्धा होत नाही. तर ही सुद्धा ट्रिक नक्की वापरून पहा. आणि आप्पे पात्राचा वापर पहा तुम्ही, अगदी त्याच्या साच्यांमध्येच हे लाडू सहजपणे बोटाच्या मदतीने वळून घेऊ शकता. बघा किती सोपी पद्धत आहे ना, अजिबात हाताला चटका लागत नाही. अगदी सहजरित्या आपण हे लाडू वळू शकतो आणि आपलं मिश्रणसुद्धा घट्ट होत नाही. बोटाच्या मदतीने पहा लाडू वळून घेतला. आता हाताने याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. अगदी झटपट असे लाडू वळले जातात, जरासुद्धा हाताला चटका बसत नाही. बघू शकता लगेचच लाडू आपला गोल गरगरीत असा झालेला आहे आणि लाडूला चकाकीसुद्धा बघा अगदी मस्त आलेला आहे. छान चमकदार असे आपले खुसखुशीत तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत. याच पद्धतीने बघा संपूर्ण लाडू बनवून घ्यायचे आहेत. अगदी म्हातारे माणसंसुद्धा खाऊ शकतील इतके मऊसूत खुसखुशीत असे हे लाडू तयार होतात, अजिबात कडक होत नाही. पहा याच्या साच्यांमध्येच आपण अगदी बोटाच्या मदतीने सहजच असा लाडू बनवून घेऊ शकतो आणि त्यानंतर हातावरती घेऊन अगदी अलगद असं दाबून घ्यायचं आहे. बघा लगेचच गोल गरगरीत असा आपला हा लाडू तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा यंदा या संक्रांतीला ही ट्रिक वापरून लाडू नक्कीच बनवून पहा. जर तुमचे लाडू फसत असतील किंवा मग बनवताना हाताला चटका बसत असेल, मिश्रण कडक होत असेल किंवा पाक तुमचा व्यवस्थित होत नसेल, तर मी सांगितलेलं सर्व टिप्स वापरून पहा, तेच प्रमाण वापरून पहा. अगदी परफेक्ट असे लाडू तयार होतात. तुम्हाला ही आप्पे पात्राची ट्रिक कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर या आप्पे पात्रामध्ये आपण लाडू घातल्यामुळे लाडू छान एकसारखे सुद्धा होतात. छान एक लहान मोठा असा लाडू होत नाही, सर्व लाडू एकसारख्या आकाराचे बनतात. पाहू शकता किती सोपी पद्धत आहे ना. हळदी कुंकवासाठी तुम्ही असे एकसारखे छोट्या छोट्या आकाराचे तिळगुळाचे लाडूसुद्धा बनवून पहा, खूप मस्त होतात. अजिबात जास्त मेहनत न घेता अगदी सहजच तयार होतात. महत्त्वाचं म्हणजे आपण याखाली गरम पाणी ठेवलेलं आहे, त्यामुळे आपलं मिश्रणसुद्धा घट्ट होत नाही. अगदी आरामशीर तुम्ही हे लाडू वळू शकता, कसलंही टेन्शन न घेता. पहा मस्त असे आपले हे लाडू तयार झाले. आता दुसरी मी तुम्हाला पद्धत सांगते, म्हणजे आप्पे पात्र जर तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा तुम्ही सहजरित्या हे लाडू वळू शकता. बघा कढई ज्यामध्ये आपण हे तिळगुळाचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे, लाडू बनवून घेतलेले आहेत ना, ती कढई आपल्याला गरम पाण्यावरती ठेवायची आहे, म्हणजे मिश्रण आपलं कडक होत नाही. अगदी हलकंसं असं आपल्याला हातावरती लाडू बनवायचं आहे, तितकं मिश्रण घ्यायचं आणि गोलगरगरीत फिरवून घ्यायचं. पहा किती ही सुद्धा सोपी ट्रिक आहे. अजिबात आपलं मिश्रण घट्ट होत नाही. लाडू सहजरित्या आपण हवा तेवढा वेळ घेऊन बांधू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे ही पद्धत जर वापरली तर आपलं कणभरसुद्धा तीळ वायाला जात नाही. आहे की नाही भन्नाट ट्रिक? पहा या पद्धतीने आपण इथे सर्व तिळगुळाचे लाडू बनवून घेतलेले आहेत. अगदी खुसखुशीत असे आपले लाडू तयार झालेले आहेत. बघू शकता लाडूला चकाकीसुद्धा अगदी मस्त आलेली आहे. असे वाटतच नाही की हे लाडू घरी बनवलेले आहेत. जसे बाजारामध्ये विकतचे लाडू मिळतात त्याच पद्धतीने हे लाडू आपले तयार झालेले आहेत. पहा तुम्हाला लाडू तोडूनसुद्धा दाखवते, किती खुसखुशीत असा झालेला आहे. म्हातारी माणसंसुद्धा अगदी सहज खाऊ शकतील इतके खुसखुशीत हे लाडू झालेले आहेत आणि परफेक्ट झालेले आहेत. तुम्हीसुद्धा या पद्धतीने असे तिळगुळाचे लाडू नक्की बनवून पहा. तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला मग मंडळी, भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग बाय बाय, भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. बाय.